नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, सिंह राशीचे एप्रिल महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. सिंह राशीच्या लोकांसोबत कोणत्या घटना एप्रिल महिन्यात घडणार आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात वारंवार अडचणी येत असतील, पैसा टिकत नसतील किंवा नोकरीमध्ये प्रगती नसेल, व्यापार चालत नसेल, नातेसंबंधात मध्ये काही कटुता निर्माण झाली असेल, आरोग्य खराब असेल, कर्ज झालेलं असेल किंवा अन्य कोणत्याही समस्या असतील आणि त्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं असेल किंवा तुम्हाला तुमची पत्रिका बघायची असेल, पत्रिकेत कोणते दोष आहे ते जाणून घ्यायचे असतील आणि हे दोष कसे दूर करावेत, कोणत्या सेवा, कोणते उपाय करावेत याबद्दल सविस्तर माहिती आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला जर तुमची पत्रिका बघायची असेल किंवा तुम्हाला दोष जाणून घ्यायचे असतील, उपाय, सेवा किंवा तुमच्या जीवनात काय सुरू आहे, काय नाही, पुढे काय होईल, हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. मित्रांनो, कधी असं वाटतं का की आयुष्य अचानक तुमच्यासमोर दोन रस्ते उभे करतो, एक सोपा आणि एक कठीण, पण भविष्यात मोठं काही देणारा. मित्रांनो, एप्रिल 2026 तुमच्यासाठी अगदी असाच महिना आहे. हा महिना तुम्हाला विचारेल, तुम्ही आराम निवडणार की प्रगती. एप्रिलची सुरुवात होते थोड्या कन्फ्युजनने. तुमच्या मनात खूप विचार चालू असतील, काय करावं, कुठे इन्व्हेस्टमेंट करावं, कोणावर विश्वास ठेवावा. आणि इथेच पहिली चूक होते. तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात पण स्वतःचा आवाज इग्नोर करतात. महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात काहीतरी अनएक्सपेक्टेड घडू शकतं. मग तो एक फोन कॉल असेल किंवा एक मेसेज असेल किंवा एखादी ऑपॉर्च्युनिटी असेल जी सुरुवातीला छोटी वाटेल पण तीच तुमच्या फ्युचरची किल्ली असेल. पण लक्षात ठेवा, सिंह राशीची सवय असते मोठं विचारायचं पण कधी कधी छोट्या संधी सोडायचं. ही चूक करू नका. ऑफिसमध्ये किंवा बिझनेसमध्ये कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे, तुमचं काम पाहतंय, तुमच्या चुका शोधतंय आणि योग्य वेळेतच पुढे जायचा विचार करते. म्हणजे काय, कॉम्पिटिशन सायलेंट आहे पण स्ट्रॉंग आहे. पैसा येणार पण तो टिकणार का? एप्रिलमध्ये पैसा येईल पण थांबणार नाही. अचानक खर्च समोर येतील, घरात काही काम निघेल किंवा मेडिकल रिलेटेड इश्यू असतील. तुम्हाला वाटेल मी कमवतोय पण साठत नाहीये. कारण काय, तुमचं प्लॅनिंग वीक झालेलं आहे. या महिन्यात तुम्हाला एकच सल्ला आहे, जितकेही कमवाल, जेवढेही कमवाल त्याचे 20% तरी बाजूला ठेवा. मित्रांनो, या महिन्यात तुमच्या आयुष्यातील नात्याची खरी परीक्षा आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या गोष्टींवरून मोठं भांडण होईल, सायलेंट ट्रीटमेंट वाढेल आणि रिझन मोठं नाही तर फक्त आहे इगो. सिंह राशीच्या लोकांसाठी तुम्हाला जिंकायचं असतं पण नात्यात जिंकणं म्हणजे हरणं असतं. कोणीतरी तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल पण ट्विस्ट आहे, ती व्यक्ती तुमच्यासारखी स्ट्रॉंग नसेल आणि तुम्हाला वाटेल ही माझ्यासाठी नाही. पण कधी कधी शांत लोकच आयुष्य बदलतात. आतला संघर्ष एप्रिलमध्ये तुमचं बिगेस्ट एनिमी कोणीतरी बाहेरचा नाही, तो तुम्ही स्वतः आहात. ओव्हर थिंकिंग, जुन्या आठवणी, फ्युचरची भीती यामुळे रात्री झोप लागत नाही, मन शांत राहत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जितकं कंट्रोल बाहेर शोधता तितकाच आत गोंधळ वाढतो. एप्रिलमध्ये तुमच्या खूप जवळचा माणूस तुमच्याशी फेक वागू शकतो. समोर सपोर्ट दाखवेल, मागे नेगेटिव्ह बोलेल आणि तुम्हाला कळणारही नाही. म्हणून तुमचे प्लॅन्स तुमच्या पुरता ठेवा, दुसऱ्यांना सांगू नका. महिन्याच्या मध्य 15 तारखेच्या आसपास तुमच्यासाठी एक क्लॅरिटी येईल. अचानक सगळं क्लिअर दिसायला लागेल, कोण आपलं, कोण परक. आणि इथे तुम्ही एक डिसिजन घ्याल जे पुढचे 6 महिने तुम्हाला कामात येतील. तुमच्यासाठी उपाय आहे ते म्हणजे रोज सूर्याला पाणी अर्पण करा आणि ओम गृहिणी सूर्याय, ओम गृहिणी सूर्याय या मंत्राचा जप करा. फक्त 7 दिवस करून बघा, तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल. मित्रांनो, तुमच्यामधली नेगेटिव्ह जी पॉवर आहे, जी ऊर्जा आहे ती दूर होईल आणि पॉझिटिव्हिटी येईल. एप्रिल महिना तुम्हाला 2 गोष्टी देणार आहे, एक संधी आणि दुसरं म्हणजे परीक्षा. तुम्ही काय निवडतात त्यावर तुमचं आयुष्य ठरणार आहे. जर तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ, ही माहिती, हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.